नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कांचन आणि आप्पा घर सोडून गेलेले आहेत. आता ही गोष्ट अरुंधतीला समजलेली असते आणि अरुंधती धावतच घरी येते. त्यावेळेस अनिरुद्ध आणि संजना तिथं असतात आणि अरुंधती जाब विचारू लागते की मला आत्ताच्या आत्ता समजलं पाहिजे की आई आप्पा कुठे आहेत आणि ते का गेलेले आहेत हे घर सोडून, हे मला आत्ताच्या आत्ता समजलं पाहिजे असं म्हणत अरुंधती जाब विचारत असते. अरुंधती म्हणत असते की का कुठे गेलेत ते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तू असे प्रश्न मला विचारते जणू काय ते आमच्यामुळेच गेलेले आहेत. अरुंधती म्हणते की हो, ते तुमच्यामुळेच गेलेले आहेत, तुम्हीच त्याला जबाबदार आहात एवढंच लक्षात ठेवा. काहीही झालं तरी आप्पांना हा निर्णय तुमचा आवडलेला नाही, तुम्ही त्यांना फसवलेला आहे म्हणून आप्पांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला असणार. या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही सगळं हे केलेलं आहे. हे अरुंधती अनिरुद्धला ठणकावून सांगत असते. त्याला म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्हीच आता आई आप्पांना शोधून आणायचं आहे. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो की तू हे काय बोलतेस, माझे आई वडील सोडून गेलेत, मग माझी मी बघेल ना काय करायचं ते, आणि तू कोणत्या हक्काने या गोष्टी बोलतेस. तेव्हा कांचन म्हणते की आई आप्पा मला त्यांची मुलगी मानतात आणि मी त्यांची मुलगी या हक्काने बोलते की तुम्ही जबाबदार आहात, तुमच्यामुळे ते सोडून गेलेले आहेत. आता जोपर्यंत मी त्यांना शोधून आणत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. हे सगळं अरुंधती अनिरुद्धला बोलत असते, त्याला सांगत असते, त्याला म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. अरुंधतीने अनिरुद्धला चांगलीच तिथे त्याची वाट लावलेली असते. त्याला सांगितलेलं असतं की हे सगळं तुमच्यामुळं झालेलं आहे, तर तुम्ही या सगळ्याला जबाबदार आहात. आई आप्पा घराच्या बाहेर गेलेले आहेत, या सगळ्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात असं ती अनिरुद्धला सांगत असते. पण अनिरुद्धला त्यानंतर त्याचं काही वाटत नाही. तो मूर्खासारखा तिला म्हणत राहतो की ते माझे आई वडील आहेत, माझी मी बघेल काय करायचं आहे ते, तू नको बोलूस या सगळ्यावरती असं म्हणत तो इकडे अरुंधतीलाच गप्प करत असतो. अरुंधती पण अगदीच तापलेली असते. तिनं ठरवलेलं असतं की काही झालं तरी या माणसाला आता त्याची लायकी दाखवायची आहे, कारण त्याच्यामुळं माझे आईवडील या वयात घराच्या बाहेर गेलेले आहेत आणि या माणसाला मी सोडणार नाही असं अरुंधतीनं ठरवलेलं आहे. आणि आई आप्पांना शोधून आणण्याचा तिने विडा उचललेला आहे. तिनं अनिरुद्धला सांगितलेलं आहे की मी शोधून आणणार आहे आई आप्पांना, तुम्ही त्याची काळजी करू नका. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं यश ईशाला समजवत असतो, म्हणत असतो ईशा काही करून आपल्याला हे घर वाचवलं पाहिजे. तू जे म्हणशील ना ते मी करायला तयार आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे ते सांग ना, तू का तयार झालीस हे घर बिल्डरला देण्यासाठी, तू मागशील ना त्या गोष्टी मी द्यायला तयार आहे तुला, ते सांग मला. तेव्हा ईशा म्हणते नाही, मला माझं आयुष्य पडलेलं आहे, मला माझाही विचार केला पाहिजे. आणि आजी आप्पांना असं काय फरक पडतो, हे घर नसलं म्हणून काय झालं, त्यांना दुसरा फ्लॅट तर मिळणार आहे ना, सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या जाणार आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे असं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशाला यश म्हणतो की फक्त स्वार्थी आहेस तू, फक्त तुझ्या स्वतःचाच विचार करते आणि तुला दुसरं कोणाचं काहीही पडलेलं नाही आणि म्हणूनच तू अशी वागत आहे. त्यावरती ईशा म्हणते की काय चुकीचं आहे, कारण तुला मी स्वार्थी वाटत आहे, पण जे काय मी करत आहे ते अगदी बरोबर आहे. काहीही झालं तरी मी कोणताही स्वार्थीपणा केलेला नाही, कारण तू बघ आता तुझं बरोबर आला, इतक्या वेळ तर माझ्याशी गोड गोड बोलत होता आणि आता मला स्वार्थी म्हणत आहे. तेव्हा यश म्हणतो मी किती वेळ झालं तुला समजवतोय पण तुला कोणत्याच गोष्टीचं काहीच वाटत नाही आहे, तुला प्रत्येक वेळेस असंच वाटतंय की तुला तुझा स्वार्थ पडलेला आहे, तर मग मी तुला स्वार्थी म्हणू नाही तर काय म्हणू. त्यावरती ईशाचं असं म्हणणं असतं की बरोबर आहे, तू पण जरा तुझा विचार कर, तुझ्या फॅमिलीचा विचार कर, जर तू ह्या घराला नकार दिला तर तुझी फॅमिली रस्त्यावर येणार आहे एवढं लक्षात ठेव असं यशला ईशा सांगत असते. यशला खूप राग आलेला असतो. यश म्हणतो की नाही, काही झालं तरी हिला समजवण्यात काही अर्थ नाही असं यशने ठरवलेलं आहे आणि यश मग तिथून निघून जातो. ईशा म्हणते की हा मला स्वार्थी बोलत आहे पण हा स्वतः पण तेवढा स्वार्थी आहे. यशने तिची भरपूर समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. यशने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, खूप तिला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही परिणाम होत नाही. हे लक्षात आल्यामुळं यश तिथून निघून जातो आणि जाताना सांगतो की काहीही झालं तरी मी आजी आप्पांसाठी हा समृद्धी बंगला वाचवणारच आहे, काही झालं तरी त्यांना मी एकटं पडू देणार नाही हे यशने ठरवलेलं आहे. यशने त्याच्या मनाशी ही खुणगाठ बांधलेली आहे.
काहीही झालं तरी माझ्या आजी आप्पांसाठी समृद्धी हे त्यांचं घर किती महत्त्वाचं आहे ते त्याला माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती खिडकीतून समृद्धीकडे पाहत असते. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. तिला खूप वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, आपण कोणत्या गोष्टीत येऊन अडकलोय की काय, याची भीती तिला वाटत असते. ती म्हणत असते की मी नाही वाचवू शकत समृद्धीला, समृद्धी जाणार आहे माझ्या हातातून. आई अप्पा, मला माफ करा, मी तुमची इच्छा नाही पूर्ण करू शकणार, असं म्हणत ती रडत असते. त्यावेळेस तिला आठवत असतं की त्या घरात साजरे केलेले वाढदिवस, त्याचबरोबर एकत्र राहिलेले क्षण, कांचनबरोबर एकत्र घालवलेले क्षण, अशा बऱ्याच गोष्टी तिला त्या घरामध्ये आठवत असतात. आणि ती म्हणत पण असते की मला काही करून हा समृद्धी वाचवायचा आहे. त्या घरामध्ये जेव्हा अरुंधती होते, अरुंधतीचा केलेला वाढदिवस, त्याचबरोबर तिच्या लग्नाची केलेली तयारी, मुलांची झालेली लग्न, म्हणजे अगदी विशाखाच्या लग्नापासून तिनं त्या घरामध्ये त्या गोष्टी बघितलेल्या आहेत. अरुंधती म्हणते की मलाच इतकं वाईट वाटत आहे तर आईंना काय वाटत असेल, कारण त्यांनी तर माझ्या आधी समृद्धीमध्ये पाऊल टाकलेलं होतं, त्या माझ्या आधी समृद्धीत आलेल्या होत्या. पण आज हे जे काय होत आहे त्यामुळं मला इतका त्रास होत आहे, तर आईंची अवस्था काय होत असेल, त्यांना काय वाटत असेल, हा प्रश्न अरुंधतीला पडलेला आहे. मग अरुंधती काहीही झालं तरी विचार करू लागते की आता मी शांत राहणार नाही. तेवढ्यात यश तिथे येतो. यश म्हणतो, काय झालं आई? तेव्हा अरुंधती रडत असते. यशला म्हणू लागते की यश, आपण नाही वाचवू शकणार आपल्या समृद्धीला, तुला नाही माहिती काय होऊन बसणार आहे. तेव्हा यश म्हणतो की काळजी नको करूस आई, सगळं व्यवस्थित होणार आहे, आपण करूया व्यवस्थित. त्यावेळेस यशला अरुंधती म्हणते, कसं करणार आहोत रे, कारण आई आप्पांनी स्वतः सह्या केलेत, मागच्या वेळेस त्यांच्या खोट्या सह्या घेतलेल्या होत्या म्हणून आपण ऑब्जेक्शन घेऊ शकलो होतो, पण आता आपण काहीच करू शकत नाही. आप्पांच्या स्वतःच्या सह्या केलेल्या आहेत आणि हे आपल्याला प्रूव्ह करणं खूपच अवघड जाणार आहे. तेव्हा यश म्हणतो, आई काळजी करू नकोस, काहीही झालं तरी आपण त्याच्यावरती मार्ग काढूया आणि सगळं व्यवस्थित करूया, असं यश म्हटल्यानंतर अरुंधती म्हणते की हो, पण तेवढं वाटतं तेवढं ते सगळं सोपं नाही रे यश, असं अरुंधती यशला सांगू लागते. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधती म्हणते की अरे मला कळतच नाही आहे, त्यांच्या स्वतःच्या मुलाने फसवले त्यांना केवढा मोठा धक्का बसला. आप्पा काहीच बोलले नाही आहेत, तसेच उठून गेले, बघितलंस ना तू. आणि हे जर आईंना कळलं तर, पण एक विचार कर ना, त्यांना आप्पांना किती अवघड जात असेल. आजपर्यंतच्या त्यांच्या इतक्या संसारात त्यांनी एकदाही एकमेकांपासून काही लपवलेलं नाही. आप्पा कसे लपवू शकतील सांग ना तू हे आईंपासून, आईंना किती वाईट वाटेल ह्या गोष्टीचं. पण अनिरुद्धला काहीच वाटत नाही आहे, लक्षात येते का यश तुझ्या, असं अरुंधती बोलत असते. तेव्हा यश म्हणतो की आई काही झालं तरी आपण समृद्धीला वाचवायचं आहे, आपण समृद्धी मोडू द्यायचा नाही. तेव्हा अरुंधती म्हणते, ते खूप अवघड आहे, बघ ना ती झाडं एवढी मोठी झालेली आहेत. तेव्हा आप्पा म्हणायचे, मला माझ्या वडिलांची आठवण आली तर मी त्या झाडांशी बोलायचो, मला खूप छान वाटायचं, मला असं वाटायचं की माझे वडीलच माझ्याबरोबर आहेत, या गोष्टीचा मला खूप आनंद व्हायचा. आणि मग इकडे अरुंधती बोलत असते, म्हणत असते की ती झाडं पण बिल्डर तोडणार ना रे, ती झाडं पण तो राखणार नाही ना. तेव्हा यश म्हणतो की हो, असं बोलल्यानंतर अरुंधतीला आणखी रडू येतं. अरुंधती म्हणते की मलाच हा धक्का इतका मोठा आहे का, आईंचं काय झालं असेल रे, आई माझ्या आधी त्या घरात आलेल्या होत्या, त्यांच्यासाठी समृद्धी म्हणजे काय आहे. अरे माझ्या आयुष्याची सुरुवात समृद्धीत पाऊल टाकतात झालेली आहे, त्याच्या आधी माझं आयुष्य काय होतं. आणि त्यानंतर मी इतके उन्हाळे पावसाळे पाहिले, 3 मुलांना जन्म दिला, त्यांचं संगोपन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी अरुंधतीला आठवत असतात आणि अरुंधती विचार करत असते की काहीही झालं तरी मला समृद्धी वाचवायचा आहे. आणि इकडे यश ही अरुंधतीची साथ देत असतो. यश म्हणत असतो की आई काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि आत्ता इकडे अरुंधती म्हणते की मला आईंना सांगितलं पाहिजे की अनिरुद्धने आप्पांना फसवून सह्या घेतलेल्या आहेत. तेव्हा यश म्हणतो, पण आजीला किती वाईट वाटेल ना गाई, नको सांगायला, तिला हा धक्का सहन नाही होणार. तेव्हा अरुंधती म्हणते, हो बरोबर आहे यश, त्यांना हा धक्का सहन होणार नाही, हे सगळं मला पटतंय, पण काहीही झालं तरी आईंपासून ही गोष्ट आपण लपवून तर नाही ठेवू शकत ना, तुझ्या लक्षात येते का, असं म्हणत अरुंधतीच यशची समजूत घालत असते. ती म्हणत असते, त्यांचा अनिरुद्धवर भरपूर प्रेम आहे, भरपूर विश्वास आहे. विचार कर ना, जेव्हा लहान मूल आपल्या बापाचा हात हातात धरून चालू लागतं, त्याला तेवढा आधार वाटत असतो. आणि जेव्हा म्हातारपणाची काठी ते होतं आणि तेव्हाच जर त्यांनी एवढा मोठा विश्वासघात केला असेल तर या गोष्टीचा केवढा मोठा धक्का बसलेला असणार आहे, हा विचार कर ना. हे सगळं
जेव्हा बोललं जात असतं तेव्हा यशलाही खूप रडू आलेलं असतं. यशलाही खूप वाईट वाटत असतं. यशही विचार करू लागलेला असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे. काहीही झालं तरी मला या सगळ्यासाठी काही ना काही केलं पाहिजे हा विचार यशच्या मनात आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश हा अरुंधतीची समजूत घालत असतो. तो अरुंधतीला म्हणत असतो की काळजी करू नकोस, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होणार आहे असं तो सांगत असतो. अरुंधती म्हणते की कसं वाचवायचं समृद्धीला हेच मला कळत नाही आता. तेव्हा यश म्हणतो की आई आपण प्रयत्न करूया, थांबायचं नाही आपण प्रयत्न करणं. आणि असं म्हणत यश आता अरुंधतीची समजूत घालतो आणि तो घरी जातो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी अरुंधती उठलेली असते. पुन्हा ती समृद्धीकडे पाहत असते. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण अरुंधतीला झोपच लागलेली नसते रात्रभर. तिला ते सहनच झालेलं नसतं. इकडे संजनाने आता केक आणलेला असतो आणि केक घेऊन ती अनिरुद्धकडे आली असते आणि अनिरुद्धला म्हणत असते की खा, इट्स टाईम टू सेलिब्रेट नाव असं म्हणत ती केक कट करण्यासाठी अनिरुद्धला सांगत असते. परंतु अनिरुद्धचं असं म्हणणं असतं की नाही, हा केक मी कट नाही करू शकत. अगं आप्पांचा खूप जीव आहे या घरावरती. तेव्हा संजना म्हणते काय बोलतेस तू हे? अरे हे का तू तुझ्यासाठी केलं आहे का? तुझ्या मुलांसाठी, तुझ्या बहिणीसाठी केलेलं आहेस, हा विचार कर ना. तर तो म्हणतो की मला ना पटतच नाही आहे, मी आप्पांना फसवून त्यांच्या सह्या घेतलेत, ही गोष्ट मला पटतच नाही असं त्याचं म्हणणं असतं आणि तो बोलून दाखवत असतो. परंतु इकडे संजना म्हणत असते की तुला वाटतंय का हे तुझं चुकलेलं आहे? तर ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता आपण त्या बिल्डरला फोन करूया आणि सांगूया की आम्हाला हे घर विकायचं नाही म्हणून. आणि संजना पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करू लागते. ती म्हणू लागते की लक्षात येते ना तुझ्या अनिरुद्ध, असं म्हणत ती बोलत असते. ती सांगत असते की काहीही झालं तरी अनिरुद्ध तू चुकीचा विचार करतोय. हे जे सगळं तू केलेलं आहे ते सगळं घरातल्यांसाठी केलेलं आहे आणि अय्यप्पांचा विचार नको ना करू, त्यांनाही मिळणार आहे ना सेपरेट फ्लॅट, मग काय प्रॉब्लेम आहे असं ती बोलत असते. त्यानंतर मग अनिरुद्ध केक कट करतो. संजनाला तो भरवतो आणि मग संजना अनिरुद्धला केक भरवते. अशा प्रकारे दोघंजण केक कट करून बड्डे सेलिब्रेट केला जात असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी आरोही उठून घरामध्ये आवरत असते. त्यावेळेस अनघा तिथं आलेली असते. अनघा म्हणत असते की आजी आप्पांचा चहा झाला का? तेव्हा आरोही म्हणते नाही झाला गं. तेव्हा अनघा म्हणते कसं शक्य आहे, कधी कधी तर ते पहाटे 4:30ला उठूनच चहा घेतात. तेव्हा आरोही म्हणते की मी 5 वाजताच उठले, नाही झालेला त्यांचा चहा, मी पाहिलेला आहे ना. त्यावरती इकडे अनघा म्हणते कसं शक्य आहे, असं होऊ शकत नाही, कारण मी प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे त्यांना, ते खूप लवकर उठतात, ते असं कधीच झालेलं नाही की त्यांनी उशीर केलेला आहे उठायला. मग आज का असं वाटतंय तुला, असं अनघा आरोहीला विचारते. आरोही म्हणते की झोपले असतील गं, कालच्या ह्याने त्यांना किती त्रास झाला असेल ना, म्हणून ते कदाचित झोपले असतील. असं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा अनघा म्हणते हो बरोबर आहे, असू शकतं तसं पण, असं म्हणत ती स्वतःची समजूत घालते. त्यावेळेस अनघाला आरोही म्हणू लागते की काय केलं त्या कांचनताईंनी बाबांनी आणि अभि, असं बोलल्यानंतर अनघाच्या लक्षात येतं आरोहीलाही राग आलेला आहे. आता हे घर वाचवू शकला तर यशच वाचवू शकतो हेही आरोही आणि अनघाला माहिती आहे. अनघा म्हणते मला कळतच नाही आहे, माझा नवरा एवढ्या खालच्या टोकाला जाऊन कसं काय वागू शकतो. मी ठरवलेलं आहे जर या समृद्धीमध्ये हे समृद्धी तुटलं, आपण वेगळे झालो, तर मी माझ्या जानकीला घेऊन माझ्या आईबाबांकडे जाणार आहे. मी तर कुठेही त्या अभिबरोबर राहणार नाही. मला एकत्र कुटुंब हवं होतं, माझ्या मुलीला ते द्यायचं आहे म्हणून मी या घरात आहे. पण आज त्यानेच जर ते माझ्यापासून हिरावून घेतलेलं असेल तर त्यालाही मी मुलीचं प्रेम मिळू देणार नाही. त्याचबरोबर आरोही म्हणते मी ना एकटी वाढलेली होती का आश्रमात, मला ह्या घरात आले तेव्हा खूप छान वाटलं होतं आणि आज हे सगळं काय होऊन बसले. इकडे नितीन आता अरुंधतीला भेटायला आलेला असतो. नितीन म्हणतो की काय झालं नक्की. अरुंधती सांगते की यावेळेस खूप अवघड झालेलं आहे, त्यांनी आप्पांना फसवून आप्पांच्या सह्या घेतलेल्या आहेत, इन्शुरन्स पेपरवर सह्या करायच्या आहेत हे सांगून. मागच्या वेळेस त्यांनी खोट्या सह्या केल्या म्हणून आपण काहीतरी करू शकलो होतो नितीन, पण आत्ता आपण काहीच करू शकणार नाही. हे ऐकल्यानंतर नितीन म्हणतो की आपण प्रयत्न करूया, पण आप्पांची कांचनताईंची अवस्था कशी आहे, त्यांना तू सांभाळ, त्यांना त्यांचं
त्यांना त्यांचं आयुष्य आहे, पण तू त्यांची काळजी घे, हे सगळं तो सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश येतो आणि यश विचारतो की आप्पा कुठं आहेत. त्यावेळेस घरातले सगळेजण म्हणू लागतात की नाही, आप्पा अजून आलेच नाहीत खाली. त्यावेळेस अभि आणि रुद्र चहा घेत असतात. ते म्हणतात की एवढं काय त्याच्यामध्ये, कुठे गेले असतील आप्पा, म्हणजे एवढं काय आहे त्याच्यामध्ये, हे सगळं ते बोलत असतात. तर इकडे आप्पा बाहेर गेले असतील किंवा काय असतील हे बोलून अनिरुद्ध म्हणतो झोपू दे ना, झोपले असतील. त्यावेळेस अनघाला आणि आरोहीला तो विचारतो तुम्ही स्वतः जाऊन पाहिले का ते झोपलेत का. तेव्हा त्या दोघीजणी म्हणतात की नाही. मग अनघा म्हणू लागते की आरोही, आपण जाऊन बघायला हवं होतं, आपण का नाही गेलो. तेवढ्यात तिथे ईशा म्हणते जाऊ दे ना, कटकट गेले, झोपले असतील ते, झोपू दे, बरं झालं उठले नाही आहेत, नाही तर सकाळी उठले की मागं काहीतरी लागलेलंच असतं, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र आरोही आणि अनघा या दोघींनाही खूप त्रास होतो. त्या दोघीही म्हणतात काय बोलते ही, नक्की हीच ती मुलगी आहे का, असं त्या दोघीजणी बोलत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं यश खाली येतो आणि सांगतो की आप्पांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे आणि आप्पा गेलेले आहेत. हे जेव्हा यश सांगतो तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की काय सांगतोय हा. यश म्हणतो की हो, आप्पा आणि आजी घर सोडून गेलेले आहेत. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश जेव्हा असं बोलतो तेव्हा अनिरुद्धलाही धक्का बसतो. आणि त्याचबरोबर त्याला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय, आपण तर कोणत्या पद्धतीनं विचार करत होतो आणि हे सगळं काय होत चाललेलं आहे. याचा त्रास आता अनिरुद्धलाही होऊ लागलेला असतो. अनिरुद्ध आता अरुंधतीला जेव्हा हे कळणार तेव्हा अरुंधती अनिरुद्धला जाब विचारायला येते. आणि तेव्हा मात्र अनिरुद्ध अरुंधतीला विचारतो तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी, तू का बोलते त्यांच्या बाजूने. तेव्हा अरुंधती पण तेवढीच ठामपणे सांगत आहे की हो, आहे माझा संबंध त्यांच्याशी, म्हणून तर बोलत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.